आता बातमी भुजबळ जरांगे संघर्षाची। विधानसभा निवडणुकीपूर्वीच जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष चांगलाच रंगलाय आणि त्यातच आता जरांगेंनी 113 आमदार पाडण्याचा थेट इशारा दिल्यानंतर भुजबळांनीही जरांगेंना 8 आमदार तरी निवडून आणण्याचं आव्हान दिलंय। काय नेमकं घडतंय दोघांमध्ये पाहूयात। जरांगे विधानसभा लढवणार, भुजबळांचं आव्हान स्वीकारणार। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। लढवणार की पाडणार, 29 ऑगस्टला ठरणार। मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर 288 जागा लढवण्याचा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। त्यातच आता 288 नाही तर 88 जागा लढवून त्यापैकी किमान 8 जागा तरी निवडून आणाव्या असं आव्हानच मंत्री छगन भुजबळांनी दिलंय। तर जरांगेंनी अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळांनी दिलेलं आव्हान स्वीकारत असल्याचे संकेत दिले। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण। ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। नाही आरक्षण दिल्यावर काय सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत। आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार। मला नादच नाही, मला निस्वार्थी नाही, समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही। समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार। 29ला फायनल निर्णय आहे, समाज राज्यातला तिथे येणार आहे। 29ला फायनल निर्णय, लढायचे का पाडायचे। लोकसभेला जरांगे फॅक्टरनं महायुतीची दाणादाण केली, त्यानंतर जरांगेंचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। त्यातच आता राज्यातील 113 आमदारांना पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला होता। त्यानंतर भुजबळांनीही जरांगेंना उत्तर देताना विधानसभा लढवण्याचं आव्हानच दिलं। एवढंच नाही तर विधानसभेच्या 88 जागा आरक्षित असून त्याचीही जरांगेंना माहिती नसल्याची खिल्ली उडवली आहे। मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे। तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या। लढायचं की पाडायचं याची रणनीती 29 ऑगस्टला ठरवणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मात्र जरांगे भुजबळांचं आव्हान स्वीकारून विधानसभेच्या रिंगणात उतरणार की लोकसभेप्रमाणे महायुतीचा गेम करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।